नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की बरेचशा अशा कमेंट आलेल्या आहेत मला, आणि त्याचं माझ्याकडनं रिप्लाय दिला गेला नाही, उत्तर दिलं गेलं नाही. काही ताईंनी, काही मुलींनी काही समस्या सांगितलेल्या आहेत, काही कमेंट्स केलेले आहेत. तर त्याच कमेंट्सची आणि तुमच्या समस्यांची उत्तरे आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे. आणि इथून पुढे येणारे प्रत्येक रविवारला संध्याकाळी 7:30 वाजता आपला हा प्रश्नोत्तरीचा व्हिडिओ नक्की येणार आहे. तुम्हाला जरी काही समस्या असेल आणि तुम्हाला जर कोणाला दुसऱ्यांना बोलून दाखवता येत असेल, बोलून दाखवता येत नसेल, तुम्हाला मन मोकळं करायचं असेल, तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवर तुम्ही तुमची समस्या किंवा काय तुमचं जे काही दुःख असेल ते टाकू शकता. आणि आपण त्यातनं त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात. मला जी काही माहिती आहे मी ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आणि चर्चा करून आपण आपला तुमच्या माझ्या समस्यांचं, तुमची समस्या माझी असं समस्या, कुठलीही समस्यांचं आपण चर्चेच्या माध्यमातून त्यातनं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. पण त्याआधी सगळ्यांना मला सांगायचं आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. आणि तुम्हाला जर का काही विचारायचं असेल मला, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या प्रश्नाला तुम्ही तुमचे ते प्रश्न टाका. पुढच्या येणाऱ्या रविवारी 7:30ला जो व्हिडिओ येणार आपला प्रश्नोत्तरीचा, त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. तर बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक छान कमेंट वाचून दाखवते आहे की आणि या कमेंट मधल्या कोणाचीही नावं मी सांगणार नाही, कारण बरेच ताईंनी त्यांचे खरोखर पर्सनल प्रॉब्लेम सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं नाव न सांगितलेलं अति चांगलं राहील असं मला वाटतं. तर पहिली कमेंट आहे ती खूप छान कमेंट आहे. ती कमेंट मी पहिले चांगल्या कमेंट पासून सुरुवात करते की ताई, तुमचं घर, जॉब आणि अध्यात्म हे चॅनल आम्ही बघत असतो आणि तुम्ही सांगितलेल्या सेवा ज्या ज्या शक्य होतील त्या शक्य सेवा मी करत असते. आणि तुम्ही नोकरी लागण्याचा जो उपाय सांगितला होता तो उपाय केला आणि सोबत स्वामी सेवा देखील सुरू ठेवली. आणि माझ्या मुलाला आता जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक या पदावर नोकरी लागलेली आहे. त्यासाठी तुमचे धन्यवाद, श्री स्वामी समर्थ, अशी त्यांनी छान कमेंट केलेली आहे. तर हे धन्यवाद मला द्यायचं काहीच काम नाही. महाराजांना धन्यवाद द्या. महाराजांची सेवा तुमच्या फलद्रूप आली हे आपण समजूयात. आणि तुमचं यश, तुमच्या मुलांनी केलेला अभ्यास हा देखील तितकाच महत्वाचा आहे. मुलांनी केलेला अभ्यास, त्यांनी केलेले प्रयत्न आणि तुमचा भक्ती मार्ग, यामुळे ह्या सगळ्या एकत्रित याचा संयोग म्हणजे आपल्याला मिळणारे यश. तर आता पुढचं एक कमेंट आपण वाचूयात. मला पण लग्नाला 7 वर्ष झाले, पण मुलं नाहीत. मला पण लग्नाला 7 वर्ष झालेत पण मुलं नाहीत. एक मूल झालं होतं पण 2 दिवसात वारले. खूप ठिकाणी दाखवले पण नवऱ्यात प्रॉब्लेम आहे म्हणून सांगतात. माझ्यात काही प्रॉब्लेम नाही. आणि मी माझ्या सासरच्या देवांच्या जत्रेला गेले. तिथेच मला सांगितले की तुझ्या माहेरचे आसरा आहेत, 7 आसरा, तर तू 7 परड्या भर आणि त्यांची पूजा वगैरे कर, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ही एक समस्या आहे. तर 7 वर्ष झालेले आहे लग्नाला आणि त्यांना मुलबाळ नाही असं त्या या ताईंनी सांगितलेलं आहे. तर त्या म्हणतात आहे की सासरच्या आसरा तुम्हाला आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की दोघांमध्ये नवरा बायकोमध्ये एकामध्ये थोडासा काही प्रॉब्लेम सांगितला आहे डॉक्टरांनी. आणि बरेच लोकांनी सांगितलं आहे की तुझ्या माहेरच्या आसरा आहेत तर माहेरच्या आसरांचं पूजन कर. तर हे बघा, मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की कुठलाही देव किंवा कुठलाही परमेश्वर किंवा आपण ज्यांची सेवा करतो ते आपलं कधीही वाईट करत नाहीत. तुम्हाला मुलबाळ होत नाहीये हे देव मुलबाळ होऊ देत नाही असा भाग नाही. आपले काही जे भोग असतात ते आपल्याला भोगावे लागतात. आणि मला तुम्हाला स्पष्ट एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही हे देव करण्यापेक्षा
तुम्ही चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या, चांगल्या ठिकाणी जा, तुमचे सगळे पूर्ण तपासण्या करा आणि तुमच्या तपासण्या करा, मिस्टरांच्या तपासण्या करा आणि त्यातून तुम्हाला नक्कीच चांगला एक रिझल्ट मिळेल। आणि यासोबत आपल्या मनातली शंका काढण्यासाठी तुम्हाला जर का कोणी सांगितलं असेल सातही आसनांचं पूजन करायचं, तुम्ही ते देखील करा। पण त्यापेक्षाही महत्वाचं मला असं वाटतं की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही आधी दवाखाना करा आणि आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते जाणून घ्या आणि त्यावर मुख्य इलाज करा आणि त्यासोबत हे देखील चालू ठेवा। नुसतं यानी करून देव करून आपले जे काही मेडिकल इश्यूज असतात ते क्लिअर होत नसतात। तर आशा करते तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल। आता दुसरी कमेंट अशी आहे की तिसरी कमेंट आहे, एकच कमेंटचा फोटो घेतलाय का रे आपण? हा तर तिसरी कमेंट अशी आहे की नमस्कार ताई, श्री स्वामी समर्थ। मला देखील तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। मला देखील खूप अगदी असा त्रास आहे। मी तुम्हाला त्रास काय आहे ते सांगू शकत नाही, पण जर स्वामी सेवा केल्याने त्रास कमी होत असेल किंवा आपली मानसिक खच्चीकरण थांबत असेल तर मला काहीतरी अशी सेवा सांगा की जेणेकरून माझ्या जीवनातला हा जो त्रास आहे हा दूर होईल। मला खूप त्रास आहे, पण मी त्रास काय आहे ते सांगू शकत नाही। माझं लग्न झालेलं आहे आणि सासरी मला त्रास आहे असं ह्या ताईंनी सांगितलेलं आहे। त्रास काय आहे हे नाही सांगितलं, पण हे बघा मी तुम्हाला एक सांगते, सासरी गेल्यानंतर अशा बऱ्याचशा मुली आहे की ज्यांना स्ट्रगल हे करावं लागत असतं। आपण आपला चांगुलपणा कधीही सोडायचा नाही। तुम्ही त्यांच्याशी सतत चांगले वागत राहा। जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल, तुम्हाला कोणी टॉर्चर करत असेल, आपण आपला चांगुलपणा अजिबात सोडायचा नाही। आपण आपलं चांगलंच वागायचं। जर कोणी आपल्याशी वाईट वागत असेल म्हणून आपणही त्याच्याशी वाईट वागायचं असं कधीही करायचं नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या सांगण्यावरून तुम्ही नेमका तुमची प्रश्न काय आहे हे नाही सांगितलं, पण अतिशय जर का तीव्र समस्या असेल आणि त्यातनं काहीच मार्ग निघत नसेल आणि तुम्हाला त्यातनं निघायचं असेल तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये एक खूप छान सेवा सांगितली जाते। ती सेवा मी तुम्हाला सांगते आणि या सेवेचा मला देखील खूप अनुभव आलेला आहे। एक 8-9 वर्षापूर्वी मला देखील असं वाटत होतं की मी काय करू की आणि या समस्येतून निघून, तर आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये गजेंद्र मोक्ष स्तोत्र आहे, गजेंद्र मोक्ष स्तोत्र म्हणून आहे। तर हे गजेंद्र मोक्ष स्तोत्र तुम्ही दररोज संध्याकाळी देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर गजेंद्र मोक्ष स्तोत्र हे 16 वेळेस जरूर म्हणा। आणि हे गजेंद्र मोक्ष स्तोत्र जर तुम्ही 16 वेळेस 40 दिवस कंटिन्यू जर का म्हटलं तर साक्षात भगवंतांनी म्हणजे श्रीहरी विष्णूंनी याच्यामध्ये अभिवचन असं दिलेलं आहे की जो हे गजेंद्र मोक्ष स्तोत्र वाचेल त्याला कुठल्याही समस्येमधून मी बाहेर काढेल। आता गजेंद्र मोक्ष स्तोत्र हे काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भागवतामध्ये सांगितलं आहे की एक गज होते म्हणजे हत्ती, ते चिखलामध्ये फसलेले होते आणि त्यांनी नारायणाचा धावा केला। त्यांनी पहिले मुलाला बोलवलं, सगळ्या अमुक लोकांना बोलवलं आणि मग नारायणाचा धावा करून त्यांनी हे गजेंद्र मोक्ष स्तोत्र म्हटलं आणि तेव्हाच नारायण भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्या मदतीला आले आणि त्यांना त्या यातनेतून त्यांनी बाहेर काढलं आणि तेच हे गजेंद्र मोक्ष स्तोत्र आहे। तुम्ही याचा 16 वेळेस पाठ जरूर करा दिवसा म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आणि आपली नित्य सेवा जी आहे स्वामी समर्थांची 3 अध्याय 11 माळी ह्या पण सुरू ठेवा। मी माझा अनुभव सांगते की या स्तोत्रामुळे मी म्हणजे 10-11 दिवसच हे स्तोत्र वाचलं पण मी माझ्या समस्येतून सहज निघून गेलेली होती। खूप छान अनुभव येतो या स्तोत्राचा। अतिशय अवघड प्रसंगी ही सेवा केल्या जाते। तर पुढचा प्रश्न आहे, एका ताईंनी विचारलेला आहे की ताई मला माझ्या सासूचा खूप त्रास आहे आणि माझे सासरे एक 5-6 महिने झाले मरण पावलेले आहेत। माझ्या सासूचा मला खूप त्रास आहे, त्या गावाकडून माझ्या घरी आलेल्या आहेत
आणि त्या सतत चिडचिड करत असतात, मला बोलवत असतात, आरडाओरडा करत असतात, मिस्टरांच्या आणि माझ्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात. त्या घरातून जातील, आता ह्या ताईंचं नाव मी सांगत नाही, त्या घरातून जातील असा काही उपाय आहे का? असेल तर नक्की सांगा. तर मला ताई तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या सासऱ्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, 5 ते 6 महिने झालेले आहेत आणि तुमच्या सासूबाई तुमच्याकडे आलेले आहेत. आता मला सांगा, ज्या स्त्रीचा पती मरण पावलेला आहे तिला आधार म्हणून ती आपल्या मुलाकडे येणार नाही, तो कुठे जाणार आहे? तर अशा वेळेस आपण आपल्या सासूला, ती ज्या दुःखाच्या प्रसंगात आहे तिला आपण समजून घ्यायचं की आपणही तिला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा, हा तुम्ही विचार करा. ज्यावेळेस ती स्त्री एकटी पडलेली आहे तर आपण अशा वेळेस तिला मदत करायची की तिला घरातून काढण्याचा प्रयत्न करायचा. मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही चुकीचा विचार करता आहे किंवा सासूबाईंना काढून देण्याचा विचार करता आहे. त्यांची मानसिक स्थिती सध्या पती निधनामुळे, नवऱ्याच्या मरण पावण्यामुळे त्यांची मानसिक स्थिती थोडीशी चिडचिड झालेली आहे. त्यांना थोडा वेळ द्या, त्यांना थोडा वेळ जाऊ द्या. आणि तुम्ही देखील, त्या तुमच्या घरी आल्या आहे म्हणून तुम्ही देखील त्यांच्यावर चिडचिड करू नका किंवा आई मुलाकडे जास्त मुलाच्या जवळ जाते आहे किंवा मुलाशी जास्त जवळीक साधते आहे असा विचार चुकूनही करू नका. शेवटी ती आई आहे, तिने त्या मुलाला जन्म दिलेला आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या एकट्या पडलेल्या आहे. तर तुम्ही दोघं नवरा बायको मिळून, तुम्ही दोघं पती पत्नी मिळून त्या माऊलीला सांभाळायचा विचार तुम्ही करा आणि काही दिवस जाऊ द्या. नंतर तुम्हाला या समस्येतून आपोआपच, म्हणजे समस्या नाही, हे जर तुम्ही सासूला जर तुम्ही नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार आहे, हा विचार तुम्ही स्वतःच करा. आणि त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या वागणुकीचा त्रास आपल्याला करून घ्यायचा नाही. फक्त त्यांची परिस्थिती काय आहे, त्यांची मानसिक स्थिती काय आहे हे नक्की समजून घ्या. तर आशा करते तुम्ही समजून घ्याल मी सांगितलेल्या प्रश्नाचं, मी सांगितलेलं समाधान. ताई तुम्ही पुढची कमेंट आहे की ताई तुम्ही हे जे परीक्षा विषयी उपाय व तोडगे सांगितले आहे यांनी खरोखर पास होतं का माणूस आणि अभ्यास करायचं काम नाही का? तर मी तुम्हाला याआधी ही जी कमेंट आहे ही एका दादांची आहे आणि त्यांना असं उत्तर सांगायचं आहे की मी जे काही परीक्षा विशेष उपाय व तोडगे सांगितले आहे तर प्रत्येक उपाय आणि प्रत्येक तोडगा सांगायच्या आधी मी हेच सांगितले आहे की तुम्हाला अभ्यास आधी करायचा आहे. अभ्यास करूनच मग तुम्हाला ह्या सेवा करायच्या आणि ह्या सेवा मुलांनी नाही त्यांच्या आईने केलं तरी चालते. तर उपाय आणि सेवा किंवा तोडगे करून आम्हाला परीक्षेत पास होता येईल का? तर अजिबात उपाय आणि सेवा करून परीक्षेमध्ये पास होता येत नाही. हे तुम्ही काय, मी सुद्धा तुम्हाला सांगते की अशा उपायांनी वगैरे कुठलेही पेपर आपण पास होऊ शकत नाही. यासोबत आपल्याला अभ्यास हा करावा म्हणजे करावाच लागतो. आता तुम्ही म्हणाल मग अभ्यास करायचा आहे आणि मग हे सेवा आणि उपाय कशाला करायचं? तर बघा, कधी कधी परीक्षेच्या काळामध्ये अशी वेळ येते की आपल्याला अचानक काहीतरी अडचणी येतात आणि आपल्या पेपरमध्ये आपला तो अभ्यास होऊनही, आपल्याला येत असूनही, सगळं ज्ञान असूनही त्या विषयाचा आपला पेपर नीट जात नाही. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला एका वाटेवरून चालायचं आहे आणि त्या वाटेवरनं आपल्याला चालणं तर माहिती आहे की आपल्याला 2 किलोमीटर चालत जायचं आहे, पण त्या वाटेवर जे काही काच आहेत पडलेले, काही काटे आहेत, दगडधोंडे आहेत, त्या रस्त्यावरून जाताना आपल्याला त्याची ठेच लागू नये यासाठी हे सेवा आणि उपाय असतात. तसं परीक्षेच्या वेळेस आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे, आपलं सगळं काही व्यवस्थित आहे, पण त्यावेळेस काही अडचण येऊ नये. एखाद्या मुलीचं आता मागे मी पाहिलं की तिने नीटच्या परीक्षेच्या वेळेसची गोष्ट होती, तिने खूप अभ्यास केला होता. ती अक्षरशः गेटच्या बाहेर अशी रडत होती की तिला आतमध्ये पेपरसाठी घ्या आणि ती एका गावावरून दुसऱ्या गावाच्या ठिकाणी आलेली होती. तर तिने मोबाईल देखील सोबत आणला नव्हता. तिचा प्रॉब्लेम काय झाला होता की ती आय कार्ड तिचं घरी विसरून आलेली होती आणि आय कार्ड तिने घरी विसरली, त्यामुळे तिला साहजिक आहे कोणी हॉलमध्ये, एक्झामिनेशन हॉलमध्ये कोणीही घेणार नाही. थोडक्यात कधी कधी अशी वेळ येते की आपण खूप अभ्यास करतो, सगळं काही होतं, पण अचानक पेपरच्या दिवशीच आपली तब्येत खराब होते, काहीतरी अघटित असं घडतं. मग ह्या अघटित गोष्टी घडून न येत आणि आपण केलेला जो मेहनत आहे, आपण केलेले जे प्रयत्न आहे त्याला योग्य वाट आणि योग्य दिशा मिळावी यासाठी हे उपाय आणि सेवा असतात. उपाय आणि सेवा नुसत्या केल्याने कोणीही परीक्षेमध्ये पास होत नाही, त्यासाठी अभ्यास हा 101% करावाच लागतो. तर आज एवढ्या कमेंट्स घेतल्या. आजच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या कमेंट्सला आपण पुढच्या रविवारी 7:30ला
7:30ला येणारा व्हिडिओ म्हणजे दर रविवारी जो व्हिडिओ येईल तो आपला प्रश्नोत्तरीचा व्हिडिओ असेल। तुम्हाला नक्की काही शंका समाधान विचारायचं असेल तर जरूर तुम्ही कमेंट करा। पुन्हा भेटूया तुमच्या शंकांचं समाधान घेऊन। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।